जबरदस्त प्रभुत्व आणि मी म्हणेन नेहमीच अनेक युवक गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय। पहिलाच बॉल वेगाने टाकलाय, पंचांकडे अपील केली जाते, कॉपी अँड द स्टंप आणि पहिला पलटवार प्रमोद पाटीलच्या माध्यमातून फलंदाज इथे कृष्णा जयस्वाल बाद सुब्रमी घेऊन आलो। यावेळी अप ड्राय केला, मिड ऑफ आहे, इथे तालमेल चुकलं, डिरेक्ट हिट करण्याचाही प्रयत्न, मिड ऑफला बॅकफुटला जात असताना हा पंप पूल केलाय, तिथे खराब फिल्डिंग, बॅकअप चांगले होते तिथे। ओहो, इथे पहा ओव्हर पिच बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, यावेळेस पहा ऑफ ड्राय केलाय, गॅप मधून बॉल निघून चाललाय, लॉंग ऑफ नाहीये, बॉल सीमारेषा पलीकडे, क्रॅकिंग कव्हर, फुलटोस बॉल, पुन्हा एकदा कव्हर्सला, प्रयत्न चांगला केला होता परंतु कव्हर्सला बीट करून बॉल चाललाय। स्पर्धेसाठी इथे उपस्थित झालेले आहेत कैलास तलबीचा हा बॉल, पुन्हा एकदा खूप चांगली गोलंदाजी उपस्थित आहेत, त्यांचा सन्मान या ठिकाणी घेतला जाईल। ह्यावेळेस फटका चांगला आहे, बॅटचा स्विंग चांगला आहे आणि लॉंग ऑनला क्लिअर करतोय। पहिलाच बॉल चांगला, यॉर्कर, परफेक्ट यॉर्कर, इथे रनआउटची संधी आहे, धावच सुटला होता आणि ते रनआउट। यावेळेस रनआउटची संधी आहे, फलंदाज बाद होतोय, किरणला जावं लागेल मैदानाच्या बाहेर। ओहो, फटका चांगला आहे परंतु क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली, इलिव्हेशन कमी प्राप्त झाला आणि खूप चांगला झेल, बॅकफुटला जाऊन हा पंप चॅक, फ्लॅट अँड फ्युरियस बॉल पाठवलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या विठ्ठलनं। ओहो, हा फुलवला, हा बॉल चांगला आहे, ही लेन चांगली आहे। या मॅचचा पूर्वार्ध संपलेला आहे आणि पूर्वार्ध मध्ये विदिशा चॅलेंजर्स या टीमनं बॅटिंग करत असताना 5 विकेट गमावले, 40 धाबा बनवल्या आणि 41 धाबांचं लक्ष या मॅच मध्ये ठेवण्यात आलेलं आहे। फार्म फायटर्स या टीमच्या समोर 41 टू विन। मिड विकेट, ओहो, इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, इथे सुद्धा अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न, फुट बॅकफुटला जाऊन पूल करण्याचा प्रयत्न, इथे यावेत केला, मिड विकेटचा क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली, अप्रतिम कृष्णा जयस्वाल आय थिंक आहे तिथे। यावेळेस फटका चांगला आहे, बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्याच बाहेर आणि पंचांचा सिग्नल येते चौकार। बॅकफुटला जाऊन फटका उडवला परंतु इलिव्हेशन कमी प्राप्त झाला आणि तिथे खूप चांगला झेल, लॉंग ऑनला टिपलाय किरणच्या माध्यमातून, फलंदाज बाद। फुलर लाईनचा बॉल मिड विकेटला ठोकलाय, फुल टॉस आणि फुल टॉल वसूल करत, ओहो, इथे क्विकर वन, पंचांकडे प्लॉम्प विकेट, फलंदाज बाद, लेग बिफोर विकेटची शिकार, पंचांकडे, ओहो, फिरवलाय, लेग कटर चांगला केलाय, बॅकफुटला जाऊन पुल केलाय, क्षेत्ररक्षक आहे तो बघेल फक्त, त्याच्या डोक्यावरून बॉल फ्लाय होत असताना बॉल, यावेळेस फटका इन फ्रंट ऑफ स्क्वेअर, क्षेत्ररक्षक आहे डाऊन दी बॉल, तिथे झेल सोडलाय, कॅचेस विन द मॅचेस, फक्त एकच धाव, इथे विकेट करण्याचा प्रयत्न, विकेट किपर बॉलच्या खाली, पकडला जाईल झेल आणि इथे सुद्धा विकेट प्राप्त होऊ शकते आणि खूप चांगली विकेट किपिंग यश ठाकूरची। आणखीन एक बॅकफुटला जाऊन पूल केला, इथे क्षेत्ररक्षक आहे डाऊन दी बॉल, खाऊ कॉर्नरला अजय दलबीनं पकडला झेल, फलंदाज ओमकार पाटील बाद। मैदानावर एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे गोलंदाजासाठी। विकास आडेनं SPL 2025 पर्व 18 मध्ये मेडन ओव्हर टाकलेली आहे, 3 विकेट त्याने प्राप्त केलेत आणि एकही धाव या ओव्हर मध्ये खर्च केली नाहीये। ग्रेट बॉलिंग अनालिसिस बाय विकास आडे, ग्रेट चॅलेंजर्स या टीमनं विलास पाटील यांच्या मालकीचा संघ आता जिंकलाय आणि आपण आता सत्कार धन्यवाद सर घेतो। श्री सानपाडा 8 क्रिकेट संघ
आयोजित सांडपाडा प्रीमियर लीग 2025 मध्ये